गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि जीवाच्या अशुद्ध दशेचं संसार अवस्थेचं वर्णन आम्ही बघतो आहे. आम्ही देखील कोणकोणत्या पर्यायी मधून कशा कशा प्रकारे कुठे कुठे भ्रमण करून आज मनुष्य पर्यायीत आलो आहे आणि या आधी किंवा पुढे भावी काळामध्ये कोणत्या पर्यायी जर मोक्ष प्राप्त झाला नाही तर आम्हाला मिळतील त्याची संभाव्य दिशा आम्ही बघतो आहे. आणि या अंतर्गत देव गतीची चर्चा आमची सुरू आहे. प्रश्न 11 पर्यंत आमचा झालेला होता की वैमानिक देवांमध्ये अपर्याप्त अवस्थेत उपशम सम्यक्त्व कसं असू शकतं. नियम नक्की आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये कोणत्याही जीवाचं मरण होत नाही. त्यामुळे प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये अपर्याप्त अवस्थेत ते सम्यक्त्व बनतच नाही. प्रश्न राहिला द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा. या सम्यक्त्वामध्ये मात्र त्या ठिकाणी श्रेणी आरोहण करत असताना जीवाचा जर मरण झालं तर देवगतीत तो जातो. देवगतीत गेल्यानंतर अपर्याप्त अवस्थेत त्या ठिकाणी त्यांना असं द्वितीयोपशम सम्यक्त्व असतं. पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत हा काळही संपतो द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा आणि त्या जीवाला तिथे मग क्षयोपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती होते. या अपेक्षेने तिथे द्वितीयोपशम सम्यक्त्व असू शकतं. आता माझा प्रश्न यावर असा आहे की प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व यामध्ये आपल्याला काय समजलं? द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणजे काय आणि प्रथमोपशम सम्यक्त्व म्हणजे काय? दोन मधला ठळक फरक हा आहे आणि हा लक्षात ठेवायचा. दुसऱ्यांदा उत्पन्न झालं ते द्वितीयोपशम नाही. नक्की हे ठरवायचं. जे मिथ्यात्व गुणस्थानातून सम्यक दर्शन होईल उपशम सम्यक्त्व. मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक दर्शन होईल ते प्रथमोपशम सम्यक्त्व. आणि क्षयोपशमिक सम्यक्त्वातून ज्या सम्यक्त्वाची प्राप्ती होईल त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणायचं. म्हणजे याचा बेस आहे हा क्षयोपशमिक सम्यक्त्व मुनी पर्याय 7व्या गुणस्थानवरती हा याचा दुसऱ्या द्वितीयोपशमाचा बेस आहे. आणि प्रथमोपशम जे सम्यक्त्व होतं ते मिथ्या दृष्टीला होतं, मिथ्यात्व गुणस्थानातून होतं. तो कदाचित साधी असेल अनादी असेल, कोणताही असेल तरीही त्याला अनादीला तर होऊच शकतं परंतु साधीला नियमानुसार प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. अशा प्रकारे प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये फरक लावायचा. द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये अनंतानुबंधीची विसंयोजना केली जाते म्हणजे अनंतानुबंधी सत्तेतच असत नाही. प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये अनंतानुबंधीची काय प्रक्रिया होते? प्रश्न. अनंतानुबंधीची प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्रक्रिया काय आहे? अप्रशस्त उपशम होतो अनंतानुबंधी. हा, अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम होतो आणि मिथ्यात्वाचा सद्वस्त रूप नाही ते अंतर पाडून म्हणजेच प्रशस्त उपशम. अंतर पाडून जो उपशम केलेला आहे अंतर्मुहूर्त कालासाठी
मिथ्यात्व राहणार नाही अशी त्यांनी जी अंतरकरण रूप प्रक्रिया केलेली आहे त्या उपशमाला म्हणायचं प्रशस्त उपशम. परंतु अनंतानुबंधीचं मात्र अशा प्रकारे अंतर पाडून उपशम केल्या जात नाही, म्हणून त्या उपशमाला अप्रशस्त उपशम म्हणायचं. नंतर अनेक फरक या ठिकाणी आपल्याला बघता येईल. चारित्र्य प्राप्तीसाठी उद्यम करत असताना द्वितीयोपशम सम्यक्त्व होतं आणि प्रथमोपशम सम्यक्त्व हे मात्र श्रद्धा गुणाची समीचीन पर्याय प्रगट करताना प्रथमोपशम सम्यक्त्व त्याचं असतं. असे अनेक प्रकार आपल्याला भेदाच्या दृष्टीने पाहता येतात. प्रश्न आता पुढचा पाहू आपण. 12वा प्रश्न. भूत, राक्षस, चंद्रमा, शनि आदि को भी सम्यक दर्शन हो सकता है क्या? या ठिकाणी शनी याचा अर्थ जे देव आहेत, ज्योतिषवासी देव, ते शनी घ्यायचे. शनी म्हणजे शनी ग्रह जरी असला तो तरी ज्योतिषवासी देव आहे ते. नंतर चंद्रमा देखील देवता म्हणजे देव आहे ज्योतिषवासी, हे घ्यायचे. भूत, राक्षस, हे राक्षस वगैरे हे पिशाच जातीचे देव आहे ते घ्यायचे. तर यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते का? प्रश्न आहे. उत्तर त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती तिथे गेल्यानंतर होऊ शकते. इथून ते घेऊन जाऊ शकत नाही. सम्यक दर्शन घेऊन मनुष्य पर्याय आहे किंवा तिर्यंच पर्याय आहे. सम्यक दर्शन घेऊन त्यांचा भवनत्रिकामध्ये जन्म होत नाही. परंतु तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना काही निमित्त कारण मिळतील आणि त्या निमित्त कारणांच्या माध्यमातून तिथे गेल्यानंतर त्या जीवांना प्रथमोपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. जर तो साधी मिथ्या दृष्टी असेल तर त्याला क्षायोपक्षमिक सम्यक दर्शनाची देखील प्राप्ती होऊ शकते. त्या ठिकाणी सम्यक दर्शन प्राप्तीसाठी त्यांना निमित्त कारण मिळू शकतं. जाती स्मरण, की मी कुठून आलो आहे, ही पर्याय, ही देवांमध्ये माझा जन्म का झाला, याचा जर त्यांनी विचार केला आणि जाती स्मरण त्यांना म्हणायचं, त्यांनीही त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. नंतर जिन महिमा दर्शन, भगवंतांच्या समवशरणामध्ये गेले, त्या ठिकाणी भगवंतांची मूर्ती बघितल्यानंतर म्हणजे साक्षातच अरहंत परमेष्ठी बघितल्यानंतर त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. किंवा देवर्धी दर्शन झालं, रुद्धी दर्शन झालं तरीही त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. शिवाय धर्मोपदेश देखील त्यांना सहज सुलभ आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांना सम्यक दर्शन होऊ शकतं. फक्त यामध्ये आता एक लक्षात ठेवायचंय, भवनत्रिक देवांमध्ये कोणत्याही जीवाला क्षायिक सम्यक दर्शन असणार नाही. 2 सम्यक्त्व असण्यात विरोध नाही, प्रथमोपशम सम्यक्त्व आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. पण कोणत्याही भवनत्रिक देवांमध्ये द्वितीयोपशम राहणार नाही आणि क्षायिक सम्यक दर्शन देखील राहणार नाही. म्हणून तिथे सम्यक्त्वाचे किती पर्याय बनतील? मिथ्यात्व बनू शकतं, सासादन, मिश्र, उपशम आणि क्षयोपशम, 5 भेद राहू शकतात. अशाच प्रकारे सर्व देवांगणा आणि भवनत्रिक देवांमध्ये लावून घ्या. आता देव दुर्गती किसे कहते है. देव आहे, पण देव असताना देखील देव पर्यायीचा ते मनसोक्त आनंद घेऊ शकत नाही. अंतरंगामध्ये ईर्षा, मत्सर सदैव असतं आणि जे हीन कुलामध्ये जन्म घेतलेले देव असतात ते नेहमी स्वतः दुसऱ्यांशी तुलना करून कनिष्ठपणाचा अनुभव करतात. असे हे हीन जातीतील देव, त्यांना देव दुर्गती असं म्हणायचं. म्हणजे आहे तर देव पर्याय, पण त्यांना अशा प्रकारचे वाहनं व्हावं लागतं किंवा चांडाळाप्रमाणे जे असतात ते देव दुर्गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. कारण देवांचे 10 भेद आहे. इंद्र, सामानिक, प्रायस्त्युंश आदी. याच्यामध्ये
अभियोग्य किल्मिषक जातीचे देव आहे. आणि हे जे देव आहे अभियोग्य, हे नोकरांप्रमाणे त्यांना हत्ती घोडे वगैरे वाहन बनावं लागतं. म्हणजे आता भगवंतांच्या समवशरणात जायचं आहे. समवशरणामध्ये काही अशा जातींच्या देवांना वाहनांचं म्हणजे घोड्यांचं रूप घ्यावं लागतं, काहींना वाहनांचं त्या ठिकाणी वाहनासाठी झुपावं लागतं. नंतर ऐरावत हत्ती देखील जो आहे हा देखील देवच आहे. आणि हे देव अशा प्रकारचं हत्तीचं रूप घेऊन भगवंतांच्या जन्माभिषेकाच्या वेळी जातात. नगर प्रदक्षिणा करत असताना देखील त्यांची जी मिरवणूक असते, या मिरवणुकीमध्ये अशा प्रकारचे काम त्यांना करावे लागतात. हे असतात अभियोग्य जातीचे देव. आणि किल्मिषक जातीचे देव असतात हे चांडाळाप्रमाणे असतात. आपण जसं या ठिकाणी अस्पृश्यता मांडतो, त्यांना दूर ठेवतो, त्यांना हात स्पर्श करत नाही, अशा प्रकारचे जे नीच जातीचे काम ते नीच जातीचं करत नाही, ते देवच आहे. त्यांना सगळ्या सुख सोयी आहे, पण त्यांचा दर्जा हा त्या पद्धतीचा आहे. आणि त्यामुळे त्यांना ती पर्याय तशा प्रकारच्या देव पर्यायीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून त्या देवांना देव दुर्गती असं म्हटलं जातं. म्हणून देवगतीमध्ये जो स्थान अच्छे नहीं माने जाते उन स्थानों में जन्म होना देव दुर्गति कहलाती है. देव में कंदर्प, अभियोग्य, किल्मिष आणि सम्मोहत्व और असुर आदि नीच योनि में उत्पन्न होने वाले जो देव है उन्हीं की गति को देव दुर्गति कहते हैं. आता कंदर्प जातीचे देव याचा उल्लेख तर फारसा कुठे मिळत नाही, पण फक्त एवढा उल्लेख प्राप्त होतो की यांचं गमनागमन अच्युत स्वर्गापर्यंत आहे आणि हे नीच जातीचे देव आहे. तसं सम्मोहत्व जे देव आहे हे पिशाच जातीतील देव आहे. पिशाच्यांचे देखील प्रकार आहे. त्या प्रकारामध्ये एक सम्मोह असे पिशाच जातीचे हे देव आहे. हे सगळे नीच जातीतील देव म्हटल्या जातात. भवन त्रिक्तो देव दुर्गति में है ही, लेकिन वैमानिक देवों में भी कंदर्प, अभियोग्य आदि नीच जाति भी देव दुर्गति में आती है. आता प्रश्न पुढचा आहे, असा कोणता जीव आहे की जो देवगतीमध्ये गेल्यानंतर नियमाने त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होतेच होते. होणारच आहे, निश्चितपणे होणार आहे. असा कोणता जीव आहे, असे कोण आहे की ज्यांना तिथे गेल्यानंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे नक्की? सची इंद्राणी असेल कदाचित. हा, सची इंद्राणी. की सची इंद्राणी घेऊन जाताना तर इथून मिथ्यात्व सहितच तिचा जन्म होणार आहे. कारण स्त्री पर्याय तिला प्राप्त झालेली आहे. स्त्री पर्याय प्राप्त झाली म्हणजे मरताना निश्चितपणे सम्यक्त्व तिच्या जवळ नव्हतं, म्हणूनच स्त्री पर्याय प्राप्त झाली. पण सची इंद्राणी एक भवावतारी असते आणि त्यामुळे देव पर्यायीमध्ये गेल्यानंतर तिला नियमाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. भगवंतांचा जन्माभिषेक करण्याचं अनेक वेळेला भाग्य तिच्या पदरी पडतं. अनेक पुण्य क्रिया तिच्या हातून घडतात आणि म्हणून ती एक भवावतारी असतं. असं म्हटलं जातं की सौधर्म इंद्रापेक्षा सुद्धा आधी सची इंद्राणी मोक्षाला जाते. अशी पुण्यशाली ती स्त्री आहे. म्हणजे देव आहे, देवता आहे आणि त्यांना तिथे गेल्यानंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. पण इथून घेऊन जाताना मात्र निश्चितपणे मिथ्यात्व सहितच सौधर्म इंद्राची पत्नी महत्पत्नी बनण्याचं भाग्य मिळतं. किन किन देवों के प्रथमोपशम सम्यक्त्व नहीं हो सकता. कोणते कोणते देव असे आहे की ज्यांना प्रथमोपशम सम्यक्त्व असत नाही, बाकीचं सम्यक्त्व राहू शकतं. क्षायोपक्षमिक राहू शकतं, क्षायिक राहू शकतं. असे कोणते देव आहेत? तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो लौकांतिक जातीचे जे देव आहे जे एक भवावतारी आहे. नंतर
सर्व क्षायिक सम्यक दृष्टी देव, आम्ही इव्हन म्हणू शकतो सगळे दक्षिणेंद्र जे आहे हे देखील त्या ठिकाणी सम्यक दृष्टीच असतात. नंतर 9 अनुदिश, विजय वैजयंत जयंत अपराजित आणि सर्वार्थ सिद्धी म्हणजे 5 अनुत्तर या विमानातल्या देवांना प्रथमोपशम सम्यक दर्शन नाही हो सकता. यांना प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकत नाही. याचं कारण असं की ते आयुष्यभर जन्म घेतल्यापासून तिथून मरण पावलं तरीही त्यांच्याजवळ सम्यक दर्शन असतं. प्रथमोपशम सम्यक्त्वाचा एवढा कालावधी नाही आणि म्हणून त्यांना प्रथमोपशम सम्यक्त्व तिथे होत नाही आणि सम्यक्त्व सहित ते उत्पन्न होतात. प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण नाही म्हणून ते सम्यक्त्व घेऊन ते तिथे देवपदाची प्राप्ती करू शकत नाही. त्यामुळे त्यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व किंवा यदा कदाचित क्षायिक सम्यक्त्व त्यांना असतं आणि म्हणून तिथे ते तशा प्रकारे उत्पन्न होतात. आणि क्षयोपक्षम सम्यक दृष्टी जीव सम्यक्त्व छोड़कर मिथ्या दृष्टी होकर उद्वेलना का काल बीतने पर प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त कर सकता है. कंडिशन परत प्रथमोपशमातून प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त व्हायचं असेल तर त्या जीवाला ताबडतोब लगेचच प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त होत नाही. जोपर्यंत त्याच्या सत्तेमध्ये सम्यक प्रकृतीचा उदय संभवनीय आहे, म्हणजे उदय आल्यानंतर त्या ठिकाणी क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाची योग्यता त्याच्या जीवनात आहे, तोपर्यंत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्या वेळेला सम्यक प्रकृतीची उद्वेलना होईल किंवा सम्यक प्रकृतीची शक्ती पूर्णतः क्षीण होईल, की ज्या वेळेला आता सम्यक्त्वामध्ये सम्यक्त्व उत्पन्न करण्याला ती समर्थ ठरत नाही, त्यावेळेला मग प्रथमोपशम सम्यक्त्व त्या जीवाला होऊ शकतं. पण विचार हा करायचा आहे की ते सगळे 9 अनुदिश 5 अनुत्तर किंवा लोकांतिक जातीचे देव आहे हे मिथ्यात्वाला प्राप्तच होत नाही. यांचं आयुष्यभर जेवढं काही त्यांचं आयु आहे, उदाहरणार्थ सर्वार्थ सिद्धीमधल्या देवांमध्ये जघन्य उत्कृष्ट भेदच नाही, ते सगळेच्या सगळे देव 33 सागर आयुवाले असतात. 33 सागर देखील ते मिथ्यात्वात येत नाही. निरंतर सम्यक्त्वच त्यांच्या जीवनात असतं आणि कर्माची याज मिथ्यात्वाची सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्वाची जर उद्वेलना व्हायची असेल तर ती मिथ्यात्व गुणस्थानातच उद्वेलना होते. चौथ्या गुणस्थानात उद्वेलना होणं संभवनीय नाही. बारीक प्रकरण आहे, थोडं लक्षात घ्यायचं आहे. समजलाय का? का त्यांना प्रथमोपशम सम्यक्त्व होत नाही त्याची कारण मीमांसा धवलाच्या आधारावर या ठिकाणी सांगितलेली आहे. धवलाकार वीरसेनाचार्य हे म्हणतात आहे की हे जे 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर या ठिकाणी असलेले देव निरंतर आयु सुरू झाल्यापासून आयु संपेपर्यंत इव्हन पुढची गती प्राप्त होईपर्यंतही सम्यक्त्व सहितच आहे. जर त्यांच्या जीवनात सम्यक्त्व आहे म्हणजे त्यांचं चौथं गुणस्थान कायम आहे. त्यांचं जर चौथं गुणस्थान कायम आहे तर आता त्या ठिकाणी या कर्म प्रकृतींची म्हणजे कोणत्या, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती यांची उद्वेलना होण्यासाठी, उद्वेलनाचा अर्थ काय समजला? परत मिथ्यात्व होईल असं. मिथ्यात्वात येणं म्हणजे उद्वेलनाचा अर्थ आहे जी कर्म प्रकृती दुसऱ्या सजातीय रूपाने परिणत झालेली होती तिचं रूपांतरण परत त्याच कर्म प्रकृतीत होणं, याला म्हणायची उद्वेलना.
म्हणजे जी आता मिथ्यात्व कर्म प्रकृती सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूप परिणत झाली होती, तिचं आता ते रूप न राहता परत मिथ्यात्वात तिने येणं, याला म्हणायचं उद्वेलना होणं. म्हणून याची उद्वेलना ही कुठे होते? या दोन प्रकृतींची उद्वेलना ही मिथ्यात्व गुणस्थानातच होते. आणि जोपर्यंत तो मिथ्यात्व गुणस्थानात येणार नाही, तोपर्यंत ह्या दोन प्रकृतीची उद्वेलना होणार नाही. आणि जर सम्यक प्रकृती त्याच्या सत्तेत आहे, उदयात आहे, तर त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना प्रथमोपशम सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकत नाही. क्लिअर? म्हणून प्रथमोपशम सम्यक दर्शन प्राप्त, लेकिन इन स्थानों पर रहने वाले जीव सम्यक्त्व से च्युत नहीं होते हैं. किन किन देवों के क्षयिक सम्यक्त्व नहीं होता है. कोणत्या कोणत्या देवांना क्षयिक सम्यक्त्व होणार नाही. पहिल्यांदा तर भवनत्रिका देवांमध्ये क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती होणार नाही. नंतर देवांगणा जितक्या असतील त्यांनाही क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सर्व देवी आणि भवनत्रिकातले देव, नंतर अभियोग्य, किलमिशक, प्रकीर्णक देव यांनाही होणार नहीं, क्योंकि एक तो वहां पर दर्शन मोह की क्षपणा नहीं होती, और दूसरे जिन्होंने पूर्व पर्याय में दर्शन मोह का क्षय कर लिया है, उनकी भवनवासी आदि अधम देवों में और देवियों में उत्पत्ति नहीं होती है. म्हणून अशा प्रकारच्या देव पर्यायींमध्ये त्यांचा जन्म होणार नाही, भवनत्रिकात होणार नाही, आणि कोणत्याही तऱ्हेने देवी ते बनणार नाही. प्रथमोपशम सम्यक दृष्टि, क्षयोपशम सम्यक दृष्टि, कृतकृत्य को छोड़कर मिथ्या दृष्टि, सासादन सम्यक दृष्टि और सम्यक मिथ्या दृष्टि को भी क्षयिक सम्यक दर्शन नहीं होता है. आणि जे प्रथमोपशम सम्यक्त्वी आहे किंवा क्षयोपशमक सम्यक दृष्टी आहे, हे क्षयोपशमिक सम्यक दृष्टी जर मरताना क्षयोपशमिक साधक नेहमीच घेऊन जर देव पर्यायीत उत्पन्न झाले, तर त्यांना तिथेही क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती होणार नाही. जर ते कृतकृत्य वेदक बनून जर त्यांचं इथं मरण झालं असेल, तर देव पर्यायीत वैमानिक देवांमध्ये त्याची पूर्ती होऊन ते देव पर्याय धारण करतील. म्हणून क्षयोपशमिक सम्यक दृष्टी जर साधा नॉर्मल मधला जर त्याचा त्या अवस्थेत मरण झालं, तर तो तिथे जाऊन क्षयिक सम्यक दृष्टी होऊ शकत नाही. नंतर मिथ्या दृष्टी हा तर होऊ शकत नाही, कारण तिथे प्रस्थापक नाहीच आहे. प्रस्थापक तर मनुष्य गतीतलाच जीव पाहिजे, म्हणून तो होणार नाही. सासादन सम्यक दृष्टी पण होणार नाही, आणि तिसऱ्या गुणस्थानातला जीव पण क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करू शकणार नाही. म्हणून हे सगळे नियम लक्षात ठेवण्यासारखे आहे. पुढचा प्रश्न, देवगति तो उत्तम मानी गई है, वहां पंचम आदि गुणस्थान क्यों नहीं होते? देवगती उत्तम गती आहे, शुभ आयु मांडलेली आहे, मग असं असताना तिथे चौथ्या गुणस्थानाच्या वर तो जीव का जाऊ शकत नाही? प्रश्न लक्षात आलेला आहे. आता वास्तविकतः देव तर काही मनुष्यांप्रमाणे 2 वेळा 3 वेळा खात पण नाही. नंतर त्यांनाही त्यांच्या विशिष्ट वेळीच कंठामध्ये अमृत सरतं. त्यांच्या आयुचा जो काही ते 15 म्हणजे किती आयु असेल तर तेवढ्या कालांतराने त्यांना भुकेची वेदना जाणवते. एवढा काळपर्यंत ते अन्न म्हणजे आहार पण घेत नाही किंवा मानसिक आहार पण त्यांचा नसतो. मग त्यांना त्या ठिकाणी संयम ते का पाळू शकत नाही? प्रश्न आलाय लक्षात? उत्तर काय असावं?
जरी त्या म्हणजे ठिकाणी मन या त्यांनी ते कर्माचा त्या तशा प्रकारचा क्षयोक्षम नाहीये. हा एकतर अप्रत्याख्यानावरण कषायाचा उदय आहे, त्यामुळे संयम धारण करण्यासाठी लागलेला कर्माचा क्षयोक्षम त्यांच्या जीवनात नाही. पंचमादी गुणस्थान त्यांनाच प्राप्त होऊ शकतं ज्यांच्या जीवनात अप्रत्याख्यानावरणाचा क्षयोक्षम आहे. त्यांना अप्रत्याख्यानावरणाचा क्षयोक्षम संभवनीय नाही. याचं कारण संकल्पपूर्वक ते कोणताही त्याग तिथे करूच शकत नाही. मनुष्यांमध्ये जरी आम्ही 2 वेळेला 3 वेळेला खात असू तरी आम्ही संकल्प करू शकतो आणि संकल्प करू आम्ही त्या इच्छेवर विजय प्राप्त करू शकतो. ते अशा प्रकारचा संकल्प करू शकत नाही आणि इच्छेवर विजय पण मिळवू शकत नाही. मनात इच्छा झाल्याबरोबर त्यांना त्या ठिकाणी तृप्ती होते, म्हणजे इच्छा त्यांची तृप्त होतेच. म्हणून संकल्पसहित इच्छेचा निरोध त्या ठिकाणी ते करू शकत नाही आणि म्हणून त्यांना कोणतंही चौथ्या गुणस्थानाच्या वर गुणस्थान संभवनीय नाही. जरी त्यांनी आपण म्हणून आम्ही व्यवहारातही म्हणतो की आम्ही खात नाही, हे सांगतो आम्ही की नाही मला काही खात नाहीये, पण मग आम्ही पुढचं वाक्य काय जोडतो, मला काही त्यागही नाहीये. मग नियम नाहीये पण मी खात नाही. म्हणजे नियम नाही खात नाही याला अर्थ नाही. म्हणजे नियम जर खात नाहीये तर नियम घ्या आणि जर नियम नाही तर तुम्हाला खाण्याचा दोष लागलेला आहे. म्हणून संकल्प हा महत्वपूर्ण मनुष्य पर्यायीसाठी सांगितलेला आहे आणि देव हाच संकल्प घेऊ शकत नाही म्हणून ते व्रती बनू शकत नाही. म्हणून अप्रत्याख्यानावरण कषाय के उदय सहित विषयों के आनंद से युक्त नाना प्रकार की राग क्रियाओं में निपुण उन भवनवासी देवों में देश विरत आदि उपरीतम 10 गुणस्थानों के हेतुभूत जो विशिष्ट परिणाम है वे कदापि ही नहीं होते हैं. इस प्रकार अन्य देव देवियों के भी पंचमादी गुणस्थान नहीं होते. जी विशुद्धी पाहिजे, सम्यक्त्व प्राप्त करण्याची विशुद्धी अलग आहे आणि व्रत घेण्यासाठी जे संकल्पित व्हावं लागतं आणि त्या वस्तूचा पूर्णांशाने जो त्याग करावा लागतो त्यासाठी मनाची विशुद्धता अधिक प्रमाणात पाहिजे. ही विशुद्धता त्यांच्या जीवनात नाही. सर्वार्थ सिद्धीमध्ये तर इतकी तत्वचर्चा वगैरे करतात, त्यांना हे सर्व माहित आहे, तरी देखील ते त्याग का नाही करत? मग ते त्याग याच्याचमुळे नाही करत की होऊच शकत नाही. त्यांना इच्छा झाल्याबरोबर त्यांची इच्छा तृप्त होते ना. म्हणजे आम्ही जसं समजा आम्ही इच्छा झाली तरी आम्ही इच्छेवर कंट्रोल करू शकतो. नाही मला हे खायचं नाही म्हणजे खायचं नाही, नाही, पण हे त्यांना आम्ही आता म्हणू समजा शकतो. सर्वार्थ सिद्धीमध्ये पाहिलं तर ते त्यांना 33 म्हणजे 1 सागर पर्यंत तर त्यांना काही ते अमृतही हे होत नाही. तर हो मग ना, त्यांना तर होत समजते नाही. की आता 1 सागर पर्यंत तर काही नाही अमृतही नाही नाही घडणार ते नाहीये. हो, ते होतच नाही त्यांच्याकडून, होतच नाही. आणि म्हणून तर ते तरसतात. शेवटी म्हणतात ही मला 33 सागराची कैद भेटली आहे. या 33 सागरांपासून मी कधी सुटेल. तत्वचर्चा करतात आहे, सगळं आहे, पण तरी देखील संयम धारण करण्याला ते असमर्थ आहे. कारण तो संकल्प ते जीवनात घेऊच नाही शकत. आता देवांगणांना किती आश्रवांचे प्रत्यय आहे? देवांगणा घेतले आम्ही तर आम्हाला 2 तऱ्हेने लावावे लागतील. एक लावावं लागेल मिथ्यात्व गुणस्थानात आणि दुसरं लावावं लागेल चौथ्या गुणस्थानात तिथे गेल्यानंतर. म्हणून देवांगणांना आश्रवाचे प्रत्यय किती असू शकतील? जर मिथ्यात्व गुणस्थानात आम्ही आश्रवाचे प्रत्यय लावले तर किती लावाल? सगळेच 57. 11 योग 5 12 कशाय किती लावाल? 23 लावू ना. पुरुष वेद आणि हा. नपुंसक नाही राहणार. हा, 2 वेद काढावे लागतील. आता इथे हा. हेच आहे, 2 वेद काढावे लागतील. पुरुष वेद आणि नपुंसक वेद असे 23 कषाय आणि 11 योग. अशा तऱ्हेने त्यांना आश्रवाचे प्रत्यय 51 राहतील. जर सासाधन गुणस्थान घेतलं, सासाधन होतं की नाही?
देवींना सासादन गुणस्थान होईल का? होईल ना. प्रथमोपशम हा, सम्यक्त्वानंतर होईल. प्रथमोपशम सम्यक्त्वानंतर होऊ शकतं. मग सासादन गुणस्थान त्यांचं असेल तर आणखी काय कमी करावे लागतील? अनंतानुबंधी 4, मिथ्यात्व 1, नाही, 5. नाही, अनंतानुबंधी 4 नाही. मिथ्यात्व 5 कमी. सासादन त्याच्यापैकी हा एकाचा उदय फक्त राहील. 5 हा काढून म्हणजे एक म्हणजे 5 काढायचे. एक जरी आहे तरी अनंतानुबंधी सगळेच लावायचे तिथे मग. अच्छा. म्हणून फक्त मिथ्यात्व कमी करायचं. मिथ्यात्वाचे हम्म. 5 पाच. प्रत्यय नाही राहणार, 5. 12 अविरती राहतील, 23 कषाय. जरी अनंतानुबंधीचा उदय एकाचाच राहील हे बरोबर आहे, पण अनंतानुबंधी तिथे आता अनंतानुबंधी रूपाने कार्यान्वित झाली आहे, म्हणून 4ही कषाय तिथे लावायचे. आणि योगाचे परत 11 असे 46 आश्रवाचे प्रत्यय आहे. तिसरं गुणस्थान लावलं तर आता काय होईल कमी? तर योगाचे कमी करावं लागेल. मिश्र आणि हा. कारमाण. मिश्र आणि तर कारमाण हे दोन दोन. कायोग कमी करावे दोन लागतील. अजून कमी म्हणून करावं लागेल. अविरती 12, कषाय कषाय कमी करावे लागतील. 4 तिसऱ्या अनंतानुबंधीचे कमी. गुणस्थानात हा. तिसऱ्या गुणस्थानात 4 अनंतानुबंधी नाही, म्हणून 19 कषाय आणि 9 योग, म्हणून 12 अविरती, 19 कषाय. कोणते 19? 40. अनंतानुबंधी सोडून. हा. आणि इकडे 2 वेद सोडून असे 19 कषाय कषाय 25 आणि 9 योग, 25 40. पैकी. म्हणून 40 आश्रवाचे प्रत्यय राहील. आणि चौथ्या गुणस्थानात देखील सेम प्रत्यय राहतील, 40च राहील. 40च. तर नाही, तिथे योग आता काही वाढतील. योग वाढतील. देवांगणा घेतली आहे, मग योग वाढतील ना. चौथ्या गुणस्थानातील देवांगणा घेतली आहे. हा, मग आता तिथे गेल्यावरच तिला सम्यक्त्व होणार आहे. वैक्रिय काय योगातच सम्यक्त्व होणार आहे. पहिल्या गुणस्थानात आम्ही सगळे लावले योग. आम्ही वैक्रियक मिश्र आणि कारमाण काय योग पहिल्या गुणस्थानात लावलं, पण चौथ्या गुणस्थानात सम्यक्त्व घेऊन ती येणार नाही. तिथे जेव्हा वैक्रियक शरीराची पूर्ती होईल तेव्हा सम्यक दर्शन होऊ शकेल. आणि म्हणून योगाचे 9 प्रत्यय राहतील. क्लिअर झालं का? हे पहा, जेव्हा आम्ही म्हणतो की ते देवांगणा आहे, स्त्री आहे, स्त्री पर्याय असताना तिने जेव्हा ही देव पर्याय धारण केली त्यावेळेला तिचा जन्म मिथ्यात्व गुणस्थानात झाला. मिथ्यात्व गुणस्थानातच तिचा कारमाण काय योग आणि वैक्रियक मिश्र काय योग होता. जेव्हा आता वैक्रियक शरीर पूर्ण झालं त्याच वेळेला तिच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्तीची योग्यता आली. नंतर अंतर्मुहूर्तानंतर समजा त्या देवीला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, म्हणजे तिला वैक्रियक काय योग फक्त आहे, वैक्रियक मिश्र राहिला नाही आणि कारमाण काय योग पण राहिला नाही. म्हणून 12 अविरती, 19 कषाय अनंतानुबंधी कमी करून आणि 2 वेद कमी करून आणि 9 योग. ठीक आहे? क्लिअर का? आता उद्याला याच्यावरचे जेव्हा देवामध्ये जन्म होतो, म्हणजे इथे जो सम्यक्त्वी असतो तो देवामध्ये गेला तर तो मग पुरुष ते म्हणजे देवच होईल का, देवी नाही होणार का ती? हो नाही, नियम आहे हा, तर नियमच आहे ना. अच्छा, म्हणून तर आपण सची इंद्राणी पण मिथ्यात्व सहित गेली म्हटलं. मिथ्यात्वी होती. हो. हा, देवी स्त्री पर्याय ही सम्यक्त्व सहित जीवाला मिळतच नाही. मनुष्यांमध्ये येईल तर तो पुरुषवेदीच मनुष्य बनेल. भोगभूमीत जाईल चौथ्या गुणस्थानात तर तो तिथेही पुरुषवेदी बनेल. म्हणजे इव्हन तिर्यंच गतीतील जीव सम्यक्त्व सहित भोगभूमीत जात असेल तर तो पुरुषवेदीच बनतो. तिर्यंच पण स्त्रीवेद मिळतच नाही. हो, ठीक आहे. हा,
याच्यावरचे प्रश्न उत्तर उद्याला घेऊ. कुणाला यावर प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.